ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2-3 वर्ष काय करतो, सगळ्यांना प्रश्न विचारतात, मलाही विचारणार, मला माहित होतं, त्यामुळे पाठ करून ठेवलेलं होतं. त्यानंतर माझं खरं इंग्रजी बाहेर यायला लागलं. पुढचा प्रश्न काय होता, माझा मराठी साहित्य विषय होता आणि त्यांनी मला विचारलं की विश्वास, यू माइट हॅव हर्ड अबाउट घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल बद्दल ऐकलं असशील, वाय इट वॉज कंट्रोवर्सी, वादग्रस्त का झालेलं होतं. मी उत्तर दिलं, सर घाशीराम कोतवाल वॉज ड्रामा रिटन बाय विजय तेंडुलकर and it was controversial because Nana Fadnavis was shown as behind women person. आता त्यांना behind womenचा अर्थच कळेना. मग त्या मॅडमनं मी सांगितलं स्त्रीलंपटचं भाषांतर करून द्या. मग त्यांनी वुमनायझर म्हणून भाषांतर, म्हणजे असं माझं जमेल तसं पुढे ढकलायला लागला. पण माझ्या एरिया ऑफ इंटरेस्टमध्ये ज्या वेळेला इंटरव्ह्यू आला, माझा छंद जो होता तो ऑर्गनायझिंग रुरल युथ फॉर मास डेव्हलपमेंट, ग्रामीण भागातील युवकांचं रचनात्मक कार्यक्रमांसाठी संघटन. आणि त्यासाठी मी सगळ्या गोष्टी खेड्यातल्या असल्यामुळं खेड्यातल्या गोष्टी स्वतः केलेल्या होत्या. मला ग्रामीण भागातले प्रश्न चांगल्या